लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 3 ते 4 दिवस आता शिल्लक राहिलेले आहे। देवळाली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांच्या प्रचाराला आज पुन्हा एकदा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे। योगेश घोलप यांच्या विहितगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला। विहित गावातून प्रचार रॅलीद्वारे मतदारांशी यावेळी योगेश घोलप यांनी संवाद साधला। ठिकठिकाणी नागरिकांकडून महिलांकडून योगेश घोलप यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय। नंतर विहितगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात चौक सभा देखील घेण्यात आली होती। या चौक सभेतून योगेश घोलप यांनी मतदारांशी संवाद साधला। एकदा संधी द्या, मतदारसंघाचं परिवर्तन करेल अशी ग्वाही यावेळी योगेश घोलप यांनी मतदारांना दिलेली आहे। आणि आपल्याला जो दिंडोरीचा भाग जोडला त्या ठिकाणी देखील सभामंडप देत असताना एक आठ जशी आपण ह्या भागामध्ये पूर्व भागामध्ये नाण्यांनी घातली होती तीच आठ त्या भागात देखील घातली, कारण आदिवासी भाग त्या ठिकाणी जास्त होता आणि व्यसनाच्या अधीन तिकडचे युवक असतील ज्येष्ठ असतील हे त्या व्यसनाच्या मार्गी लागले होते। आणि ज्यावेळेस सभामंडप आम्ही देऊ तुम्हाला त्या गावामध्ये सप्ताह बसवायला लागेल, सप्ताह सुरू करावा लागेल तर तुम्हाला सभामंडप देतो, नाही तर सगळे गावं त्या ठिकाणी उघड्यावरती आहेत। आणि सभामंडप व्हायला लागले, सप्ताह सुरू झाले। आज प्रत्येक गावामध्ये 1, काही गावांमध्ये 2, काही गावांमध्ये 3 असे सभामंडप त्या ठिकाणी झाले। बाकीचे अनेक कामं झाले सगळे। मी सभामंडपाचं यासाठी सांगतो की जे व्यसनाधीन लोक झाले होते, आज आपल्या भागामध्ये बघा सप्ते असतात, आदिवासी जे हरिभक्त पारायण जे मुलं असतात छोटे छोटे ते येतात आपल्याकडे पण आले ना गावामध्ये। ज्या ज्या ठिकाणी सप्ताह असतो या पूर्व भागामध्ये आपण बघितले असते लहान लहान आदिवासी भागातले मुलं आहेत ते सगळे त्या भागातले मुलं आहेत। म्हणजे जो भाग व्यसनाधीन होत होता त्या गावांमध्ये फक्त एका सभामंडपाने किती मोठं परिवर्तन केलं। पुढची येणारी पिढी ही बरबाद होण्यापासून वाचली। या भारताचा जो काळा पैसा आहे स्विस बँकेमध्ये तो मी घेऊन येईल आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक माणसाच्या खात्यावर मी 15 लाख रुपये टाकेन। हा शब्द त्यांनी आपल्याला दिला होता का नाही? त्यानंतर दरवर्षी 2 कोटी रोजगार आपण या ठिकाणी निर्माण करू। अशा अनेक प्रकारच्या घोषणा त्यांनी आपल्याला दिल्या। आपल्याला वाटतं आज ना उद्या, उद्या ना परवा कधीतरी घडेल, आपणही लायची। कधी 15 लाख येता म्हणून 2019ला पुन्हा आपण त्यांना निवडून दिलं। 10 वर्ष या देशाचं नेतृत्व त्यांनी केलं, परंतु 15 लाख आपल्या खात्यामध्ये आले नाही। महिलांचं जे जीएसटी मधून आपल्याला जे 1,500 रुपये दिले जातात त्याचा काही उपयोग आहे का? आपल्याला दिवाळी केली यावेळेस किती खर्च लागला? त्यावेळेस आपली दिवाळी चांगली गेली का? नाही गेली, कारण आपल्याच पैशातून आपल्याच नोकरीच्या किंवा शेतकऱ्यांच्या खत बियाण्यांच्या जीएसटी मधून आपल्याला ते पैसे दिले जातात। या आधी का दिले नाही त्यांनी? एवढ्या वर्ष सत्ता होती त्यावेळेस त्यांना नाही सुचलं का महिलांचं लाडकी बहीण वगैरे असं काही? आणि यावेळेसच का त्यांनी असं त्यांना ठरवलं की आपण महिलांना पैसे द्यावे की 50% एसटी मध्ये तिकिटाचं आपण सूट द्यावी? कारण त्यांना माहिती आहे, त्यांना कळून चुकलंय का आपण आता निवडून येणार नाही, त्यांची लायकीच नाही निवडून येण्याची। एक एक योजना सुरू केल्या आहेत। आणि मला एकच सांगायचंय की या ज्या कन्या आहेत ज्यांना आपण म्हटलं की सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल सांगितलं कमिशन कन्या किंवा साहेबांच्या, आणि या विधानसभा सुरू होण्यापूर्वी माझा महाराष्ट्राचा दौरा होता। मी 36 जिल्हे फिरून आलो। जो राग लोकसभेला होता तोच राग विधानसभेमध्ये आम्ही काढणार अशा प्रकारचा सूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आता दत्ताजींनी सांगितलं तो सर्वे मी पण वाचला। 185 जागा येणार आपल्या आणि त्यांच्या 103 जागा येणार। अशा पद्धतीचा निकाल त्यांनी असाही सांगितलंय पुढे दत्ताजी
की हा निकाल अजून हा सर्वे अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि ही सगळी परिस्थिती का आली तर भारतीय जनता पार्टीने जे काही राज्य केलं ते इतकं भयानक केलं. रेल्वे विकल्या, विमानतळं विकली, म्हणजे काय काय कंपन्या विकल्या. आणि देशामध्ये पंतप्रधानांनी बनवलेल्या कंपन्या एका पंतप्रधानांनी विकायला सुरुवात केल्या. उद्या आम्हाला विकता की काय, अशा लोकांच्या मनामध्ये भीती आहे. आणि म्हणून काही झालं तरी बीजेपीचं सरकार नको. योगेश घोलप यांच्या शांत आणि विनम्र स्वभावामुळे मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण होत असल्याचं यावेळी समर्थक सांगतात. माजी मंत्री बबनराव घोलप आणि योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघात जलसंपदा आणि मंदिरांच्या विकासासाठी केलेली भरीव कामगिरी या प्रचारादरम्यान चर्चेचा विषय होते. देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी योगेश घोलप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असा दावा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि योगेश घोलप यांच्या समर्थकांनी केलेला आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली.